आप देख रहे हैं मराठवाड़ा तेज न्यूज़। अब हर खबर होगी अपडेट। मराठवाड़ा तेज न्यूज़ क्राइम अपडेट। जवाहरनगर पुलिस स्टेशन हद्दी में काबरा नगर में एक घटना घटी है, जिसको शुरुआती दौर में एक्सीडेंट बताया जा रहा था। इसकी जानकारी मिलते ही जवाहरनगर पुलिस स्टेशन की पीआई ने तुरंत अपनी टीम को वहां पर भेजा। जैसे ही वहां पर टीम गई तो पुलिस की टीम ने जो है सीसीटीवी फुटेज को खंगाला। जब उसके अंदर जो है तो दो शख्स उनको नजर आए कि जो डेड बॉडी रखते हुए उनको नजर आए। इसी मामले को संज्ञान लेते हुए पुलिस ने जो है जो शख्स नज़र आ रहा था उसकी जांच शुरू कर दी और सीधे उसके घर जा पहुंचे, जहां पर वो शख्स उनको वहां पर मिला। और गहराई से जब आरोपी से उन्होंने पूछताछ किया कि भाई इस मामले की हकीकत क्या है, तब उसकी पूछताछ में उसने ये कबूल दिया कि ये घटना को अंजाम हमने दिया है। हालांकि जहाँ पर ये घटना घटी थी, जिस रूम में, वहाँ सबूत है, उसको कहीं ना कहीं उन्होंने मिटाने का काम किया। लेकिन फिर भी महज 2 से 3 घंटे के अंदर जवाहरनगर पुलिस स्टेशन ने उस आरोपी से सारा सच उगला दिया और इसमें 3 आरोपी गिरफ्तार किए गए, जिसमें एक महिला शामिल है। आइए इस बारे में पीआई साहब ने क्या कहा वो देखिए। 4 नोव्हेंबरला आम्हाला घाटी हॉस्पिटल येथून एमएससी प्राप्त झाली की एका अनोळखी इसमाचा सुदगिरणी चौकीत ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्याला 108 मोबाईलने हॉस्पिटलला ॲडमिट केलेला आहे। त्या घटनेच्या अनुषंगाने आम्ही अनोळखी इसमाच्या नातेवाईकाचा शोध घेत असताना आम्हाला माहिती प्राप्त झाली की त्या इसमाचा ॲक्सिडेंट झालेला नसून, अनोळखी इसमाचा ॲक्सिडेंट झालेला नसून त्याला मारून कोणीतरी टाकलेला आहे। सदरची माहिती प्राप्त होताच आम्ही तात्काळ ज्या 108 ॲम्ब्युलन्सने घेऊन गेलेले होते त्या ॲम्ब्युलन्सला ज्यांनी माहिती दिली त्यांच्याशी संपर्क साधून ते घटनास्थळी गेलो असता त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे होते। त्या कॅमेऱ्याच्या आधारे आम्हाला समजले की 2 इसम, जो अनोळखी इसम आहे जखमी, त्यास ओढत आणून एका ठिकाणी काबरानगरमध्ये टाकलेला आहे, नाल्याच्या शेजारी। आम्ही सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेतला असता त्यामधील एक इसम हा सुधाकर शेषराव ढेपे, राहणार प्रियदर्शनी इंद्रानगर येथील असल्याचे समजले। आम्ही तात्काळ त्याच्या घरी गेलो असता तो घरी मिळून आला। घराची त्याला विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की त्यांनीच त्याची जी मैत्रीण आहे रमा गरबडे हिच्याशी शारीरिक संबंध करताना या जखमीस पाहिले, त्यामुळे त्यांनी त्याला लाकडाने मारहाण केली। व त्याचे दुसरा साथीदार आणि जी रमा गरबडे आहे त्यांच्या साथीने त्यांनी त्याला आणून तिथं टाकलं आणि त्या रूमची जिथं मारहाण केली होती त्या रूमची त्यांनी साफसफाई करून घेतली, म्हणजे पुरावे नष्ट केले होते। आम्ही लगेच तात्काळ त्याला ताब्यात घेतले, पोलीस स्टेशनला आणले आणि गुन्हा दाखल केला। सदर गुन्ह्यामध्ये एकूण 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्यामध्ये एक सुधाकर शेषराव ढेपे, वय 48 वर्ष, दुसरा प्रेम उर्फ जिप्र्या दीपक कांबळे, राहणार इंद्रानगर, आणि तिसरा रमा प्रभाकर गरबडे, वय 45 वर्ष, यांना आम्ही अटक केली आहे। त्यांच्याकडे विचारपूस करता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि त्यांनीच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने रूमची साफसफाई केलेली असल्याची, तसेच जे जखमी आहे त्यास ओढत आणून एका नाल्याजवळ काबरानगरमध्ये टाकल्याचं त्यांनी कबुली दिली। त्यावरून त्यांना अटक करून माननीय न्यायालयात हजर करून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली होती व त्यानंतर त्यांना माननीय न्यायालयाच्या आदेशाने मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये रवाना करण्यात आलेलं आहे। सर, हे याच्यामध्ये काय वेपन काय यूज केलं होतं ते? सदर घटना करतेवेळी आरोपीने लाकडी दांड्याने त्याला मारहाण केलं होतं आणि त्यामध्ये ते गंभीर जखमी झाला होता। मला माहिती मिळताच आम्ही तात्काळ घटनास्थळी रवाना होऊन फक्त 2 ते 2.5 तासामध्येच आम्ही या आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केलेली आहे। सदरची उत्कृष्ट अशी कामगिरी माननीय पोलीस आयुक्त सुधीर हिरेमेट साहेब, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 प्रशांत स्वामी साहेब, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त उस्मानपुर विभाग श्री मनीष कल्याणकर साहब यांच्या मार्गदर्शनाखाली जवाहरनगर पुलिस तरीके से ये घटना घटी है। आगे की इसी तरह की अपडेट देखते रहने के लिए बने रहिए मेरे साथ। मैं हूं शेख मोहसिन और आप देख रहे हैं मराठवाड़ा तेज न्यूज़, छत्रपति संभाजीनगर, औरंगाबाद।